तूर पिकाची शेंडे खुडणी ही जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तूर पिकामध्ये शेंडे खुडणी यशस्वी होण्यासाठी आणि झाडांना शेंडे खुडणीनंतर पसरण्यास पुरेशी जागा मिळण्यासाठी योग्य अंतर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर पिकाची शेंडे खुडणी कधी आणि कशी करावी. त्याचबरोबर तूर पिकामधील 2 ओळीमधील अंतर तसेच 2 झाडांमधील अंतर किती असावे जेणेकरून शेंडे खुडणीचा फायदा होईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, तूर पिकामध्ये शेंडे खुडणी तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तूर पिकाची लागवड योग्य अंतरावर असते. जेणेकरून जेव्हा आपण तूर पिकाचे शेंडे खुडतो तेव्हा ते पीक उभे जास्त न वाढता छान असे गोल पसरते, एखाद्या छत्रीसारखे वाढते आणि अशा परिस्थितीत पिकाला हवा आणि सूर्यप्रकाश उत्तम प्रकारे मिळणे गरजेचे असते. त्यासाठी तूर पीक भारी जमिनीमध्ये 5 बाय 1.5 फूट किंवा 6 बाय 2 फूट अंतरावर असायला हवे आणि मध्यम जमिनीमध्ये 4 बाय 1 फूट किंवा 4.5 बाय 1.5 फूट या अंतरावर लागवड केलेले असणे गरजेचे आहे. मित्रांनो, आता पाहूयात शेंडे खुडणी कधी व कशी करायची. तूर पिकाची शेंडे खुडणी ही साधारण 35 ते 40 दिवसांनी म्हणजेच तूर पीक साधारण 1 ते 1.5 फूट उंच झाल्यावर तूर पिकाची शेंडे खुडणी करायला हवी. यामध्ये झाडाचा वरचा मुख्य शेंडा 2 ते 3 इंच खुडावा आणि दुसरी शेंडा खुडणी पहिली शेंडा खुडणी केल्याच्या नंतर 1 महिन्याने म्हणजेच तूर पीक लागवडीनंतर 60 ते 70 दिवसाचे झाल्याच्या नंतर दुसरी शेंडे खुडणी घ्यायची आहे. यावेळी म्हणजेच तूर पिकाची दुसरी शेंडे खुडणी करत असताना तूर पिकाला नवीन आलेल्या फांद्यांचे 1 ते 2 इंच शेंडे खुडावेत. मित्रांनो, तूर पिकाचे शेंडे खुडल्यामुळे झाडाची नको असलेली सरळ उभी वाढ ही थांबते किंवा मंदावते. त्याचबरोबर फांद्यांची संख्या वाढते आणि फांद्या जास्त फुटल्यामुळे कळ्या, फुले आणि शेंगा जास्त लागतात. परिणामी उत्पादन देखील वाढते. पीक पसरट झाल्यामुळे सर्व पानांना हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते. आणि सर्वात महत्त्वाचे, जर तुम्ही 3 किंवा 4 फूट एवढ्या कमी अंतरावर तुरीची लागवड केलेली असेल तर शेंडे खुडल्यानंतर झाडे खूप दाट होतात. अशा वेळी आपण फक्त पहिलीच शेंडे खुडणी करायची आहे. दुसरी म्हणजे दुसऱ्यांदा शेंडे खुडणी करायची नाही. नसता पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा न मिळाल्यामुळे पुढे चलून कळ्या व फुले गळण्याचे प्रमाण वाढू शकते. अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आपले तूर पीक किती दिवसाचे आहे व आपण शेंडे खुडणी केली आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.